म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अर्थ काय आहे? कृत्रिम बुद्धिमत्ता. ही कृत्रिम बुद्धिमत्ता एक प्रत्येक पिकांमध्ये, जसं आपण आता शुगर केनमध्ये आपण बघतोय, हा AIचा प्लॉट आहे, हा नॉन AIचा प्लॉट आहे. ओके. तर कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून आपण अशा प्रकारे ऊसाचं उत्पन्न वाढवू शकतो. हा खोडवा आहे. खोडव्यामध्ये आपण जनरली 40 आपल्याला काय येतो टन मॅक्झिमम उत्पन्न काढतात, 40 टन पर एकर. पण आपण AIचा वापर, तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर तो 80 टनापर्यंत जातो. आपण इथं नॉन AIचं बघितलेलं आहे. आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, की आपण जे काय सेन्सर्स आहेत हे वापरलेले आहे त्याच्यामध्ये. सॉईल मॉइश्चर सेन्सर असेल, टेम्परेचर असेल, तर हे आपल्याला आपल्या जमिनीमध्ये किती आर्द्रता हवी आहे, जमिनीला किंवा आपल्या ऊसाला पाण्याची आवश्यकता किती आहे, कधी आहे, हे सगळं कळवतं. आणि या कृत्रिम तंत्रज्ञानामुळे काय होतं, बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानामुळे येणारे रोग कोणता असू शकतो, नंतर आपण पिकाचं नियोजन कसं केलं पाहिजे, हे सगळं आपल्याला माहिती दिली जाते योग्य वेळी. याच्यामध्ये सगळ्यात चांगला फायदा काय आहे, की आपल्याला उत्पन्न खर्च आहे ना तो वाचतो. उत्पादन करतो ना पण त्याच्यासाठी खर्च वाचतो. आजकाल आपला शेतकरी काय करतोय, एकाने शेजारच्याने एक युरियाचा एक पोतं टाकलं तर आपण 2 पोती टाकतो. बरोबर आहे. आपल्याला वाटतं की आपलं त्यापेक्षा चांगलं आलं पाहिजे, पण त्या पिकाला गरज किती आहे त्या प्रमाणातच त्याचा वापर करण्यात आला पाहिजे. तर हे शेतकऱ्यांना माहीत नाही. आता शेतकऱ्यांना वरून दिसत नाही की कुठला रोग पडलाय, दिसतं का आपल्याला डोळ्यांनी? नाही. आपल्याला कळत नाही की कुठली कीड येणार आहे. असं जर हवामानामध्ये काय बदल झाला तर कोणता रोग आणि कीड येऊ शकते, याचं सगळं जे ज्ञान आहे ना ते आपल्याला AI तंत्रज्ञानाद्वारे तुम्हाला मोबाईलवरती मिळतं. त्याच्यामुळं पाण्याची गरज, पिकाला अन्नद्रव्यांची काय गरज आहे ते सगळ्या कळतात आणि ते फॉलो केलं तुमचं उत्पन्न हे वाढणार आहे. आता पूर्वी शेती आपण कशी करत होतो, पाणी ऊसात सोडून द्या, ऊस पण पेत होतं, जमीन पण पेत होते, रस्ते पण पाणी प्यायचे आपण, आहे की नाही? शेजारच्या वावरात पण पाणी जायचं. अति पाण्याचा वापर व्हायचा. अति पाण्याचा वापर. जसं आपल्याला पाण्याची गरज किती आहे, आपल्याला 3 लिटर. तुम्हाला जर 10 लिटर कोणी पाणी पाजलं तर काय होईल? आपण आजारी पडू, आहे की नाही? उलटी येईल आपल्याला. हो. तसंच आहे, पिकाला गरज असते पाण्याची, अन्नद्रव्यांची, NPK याची एक गरज आहे. त्या गरजेपुरतं त्याला दिलं पाहिजे. आणि ते जे आहे गरजेपुरतं देण्याचं तंत्रज्ञान आहे ना, ते कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे तुम्हाला ते कळतं. आणि त्याद्वारे जर तुम्ही त्याचं नियोजन केलं तर तुमचं उत्पादन खर्च वाचतो आणि उत्पन्नही तुमचं वाढतं.